आता तुम्हाला सांगू का, आज आमची सकाळ सकाळीच आहे का नाही रडारड सुरू झाली होती. म्हणजे 10 सव्वा 10 वाजल्यापासूनच. का तर ते तुम्हाला मी पुढं सांगतेच. 3 तारखेपासून आहे की नाही आमच्या पिलूची शाळा चालू झालेली आहे. आणि त्याची एवढी रडारड चालू होती ना, टिफिन वगैरे काही एवढं नव्हतं न्यायचं. पहिलाच दिवस होता, फक्त दप्तर, बाकीचं काही एवढं नव्हतंच न्यायचं. म्हणजे पाणी बॉटल आणि तुम्हाला ज्या काही वस्तू द्यायच्यात त्या, शक्यतो त्यांनी काहीच देऊ नका असं म्हणून सांगितलं होतं. तर मी पिलूला सोडून आले शाळेमध्ये. 10:30 ते 1:30 असं त्याचं स्कूल आहे. तर आता आता ना म्हणजे डेलीचं रुटीन असतं ना, ते सकाळचं रुटीन असतं ना, ते थोडं चेंज होणार आहे. आल्यानंतर मी त्याला जे ड्रेस आणले होते ना, ते ड्रेस पाहत होते मी. तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवूया. तर त्याला नाही अशामध्ये जीन्स आणल्यात म्या. जास्त अशा म्हणजे जास्त हेवी पण नाही आणि जास्त अशा कडक पण नाही, एकदम सॉफ्टमध्ये आहेत. आणि शर्ट तर एकदम मस्त असं सुतीमध्ये आहेत. तर तुम्ही बघू शकता, हा व्हाईटवाला एक ड्रेस असा छान असा शर्ट आहे, कट साईज आहे, म्हणजे त्याची वाई फुल नाही. आणि जो दुसरावाला आणला होता आता, तो ब्लॅक घातला होता त्यानं, जे मी त्याला स्कूलला जाताना घातला होता. तर तो एकदम छान वाटत होता त्याच्यावर. आता हा व्हाईटचा एखादा फोटो आहे की नाही बघते मी, आणि असेल तर पुढं टाकेनच मी. पण तो तुम्ही बघितला असेल पिलू शाळेत जातानाचा, तर तो खूप छान वाटतो. म्हणजे हा ब्लॅकवाला चौखड्या टाईप, आणि त्याच्यावर ही निळीवाली जीन्स आहे. तर जीन्स मला दोन्ही पण आवडल्यात. आणि कधीही मी कपडे घेताना पिलूला की नाही, शक्यतो आम्ही जास्त असे त्याला रेडीमेड कपडे घेत नाही, कारण त्याच्या पप्पाला आवडत नाही त्याला रेडीमेड कपडे घेतलेले. जसे पप्पाची अरमानी असते, किंवा ज्या कलरची पप्पाची अरमानी आहे, किंवा ज्यामधला पप्पाचा शर्ट पीस आहे कट करून घेतला, जशी एम्ब्रॉयडरी किंवा जसं काय असेल ना, त्याच्या पद्धतीनं आम्ही पिलूला कपडे घेत असतो. म्हणजे त्यांचेही तिथंच शिवत असतो आणि पिलूचेही तिथंच शिवत असतो. तर ते बरोबर दोघांचं मॅच होतं, त्यामुळं आम्ही तसलेच कपडे घेत असतो त्याला. हा ड्रेस म्हणजे हे 2 ड्रेस शाहूचे होते. तर त्याच्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की मायक्रमच्या ते बेल सिरॅमिकचं हँगिंग आहे ना त्याच्यासाठीचं. तर ते मी बेल सिरॅमिकच्या हँगिंग बनवून वगैरे घेतलेलं आहे सगळ्या. तरी पण ते माझं पार्सल तसाच व्हिडिओ राहिला होता, तर म्हणलं चला तर आता इथं आपण ॲड करूया तो व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता, ह्या ज्या आहेत ना ह्या मोठ्या आहेत, 1 ते 1.5 इंचाच्या आहेत ह्या रिंग, उडनच्या रिंग आहेत ह्या. आणि त्याला पॉलिश वगैरे म्हणजे त्याचं फिनिशिंग छान आहे. आता त्याच्यानंतर मी दुसरं पण एक मागवलं होतं थोडंसं हलक्यातलं, तर त्याचं काही एवढं असं मला खास नाही वाटलं फिनिशिंग. आणि जिथं तिथं आहे ना असं ते लाकूड चिरल्यागत होतं, म्हणजे एकदम असं प्लेन नव्हतं, किंवा त्याला घासलं वगैरे नसेल किंवा काय माहिती. आणि त्याला कलरमध्ये पण डीप असं बुडवलं नव्हतं. तर तुम्ही बघू शकता, एकदम पांढरं शुभ्र दिसत होतं. त्या साईज छोटी होती, जाडी पण छोटी होती तिची, पण फिनिशिंग एवढं छान वाटत नव्हते. बघा तुम्हाला दिसत असेल, एकदम पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या त्या रिंग ओडांच्या. एवढ्या काय खास वाटत नव्हत्या. आता तुम्हाला कोणत्या दोन्हीपैकी कोणत्या छान वाटतात ते मला नक्की सांगा. तर त्या दोन्हीमध्ये 10-10 आले होते ते मला वाटते. तर ह्याची कमी किंमत होती. जे माझ्या हातात आहे ना त्याची किंमत कमी होती, आणि जे बॉक्समध्ये होतं ना त्याची किंमत थोडीशी जास्त होती, 20-25 रुपयांनी. पण ते छान होतं, मोठं होतं, थोडंसं दिसायला जाड होतं, परंतु पॉलिश वगैरे खूप छान होती त्याची. हे हलकं वाटतं दिसायलाही, पण तुम्हीच का दोन्हीतला डिफरन्स बघू शकता. मी तुम्हाला दोन्ही जवळ दाखवते. हे जी इकडचं आहे ना दोरीनं बांधलेलं, त्याला असं क्रॅश म्हणजे जिथं तिथं ते लाकडाचं गोलाकार आहे की नाही की रिंग, ती चिरलेली होती. मला काही ती जास्त अशी आवडली नाही. तर तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती रिंग आवडली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि त्याच्यानंतर मी आहे की नाही वुडनचे जे मणी असतात ना ते पण मागवले होते, कारण मला ना बेल्स बनवायच्यात आणि खूप छान डेकोरेटिव्ह बेल्स बनवायच्यात. त्याच्यासाठी मी हे सगळं असं हँडमेड वस्तूसाठी जे साहित्य लागतं ना ते सगळं मी असं मागवते, आणि एक वस्तू मी आता ॲड करत जाते. तर तुम्हाला माझ्याकडून जे सिरेमिक बेल्स म्हणा किंवा मायक्रमच्या कोणत्या वस्तू म्हणा घ्यायच्या असेल ना, तर मला नक्की तुम्ही DM करू शकता. तर हे बघा, हे मण्यांचं रॅपिंग वगैरे मला खूप छान आवडलं. ह्यात पण मणी एक पण डिफेक्टिव्ह नव्हता, पण मला थोडेसे मोठे पाहिजे होते. हे एकदम छोटी साईज आली होती. मणी भरपूर होते याच्यामध्ये, पण साईज एवढी छोटी होती की त्यामधून मायक्रोमचा धागाच म्हणजे एक पण धागा ॲड होत नव्हता त्यामधून. खूप जबरदस्ती त्यामध्ये धागा ओवावा लागत होता. तर काय करावं ते मला कळत नव्हतं, कारण याच्यासाठी छोटे मायक्रमचे धागे मिळत नाहीत, जेवढे म्हणजे त्याची जाडी जास्त असते. आणि यामधून 2 तरी मायक्रमचे धागे ओवले गेले पाहिजेत एका मण्यामधून. पण हे खूप छोटे होते. याची क्वालिटी वगैरे छान होती, पण साईज खूप छोटी होती. आणि मला ना फोटोमध्ये मोठे वाटले होते, पण ज्यावेळेस हातात बघितले ना तेव्हा खूप छोटी साईज होती. त्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. तर ह्याची पण किंमत कमी आहे. मला आता सध्या लक्षात नाही याची किंमत किती आहे, परंतु ह्याची पण क्वालिटी छान होती. ज्या पहिल्या बॉक्समध्ये वुडनच्या रिंग होत्या त्या पण छान होत्या, आणि हे मनी पण छान होते. हे दोन्हीच मला वस्तू आवडल्या होत्या. त्याच्यानंतर सकाळचं ना शनिवार होता, दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि मग ह्यांना काय
शाबूची खिचडी खायची नव्हती, त्याच्यासाठी मग मी खारे शेंगदाणे बनवले, थोडेसे वेपर्स बनवले. जे उन्हाळ्यात थोडंसं ऊन घेऊन कष्टानं बनवलेले पापड वगैरे होते ना, त्याचा कुठं तर आता मला उपयोग होतो. कारण ह्यांना खिचडी वगैरे खावं वाटत नाही आणि नुसता बटाटा देणं म्हणजे ते चुकीचं वाटतं. तर हे असं तळून वगैरे दिलं ना तर छान पद्धतीने थोडा वेळ माणसाला म्हणजे ते आवडतं पण प्रत्येकाला खायला वगैरे, आणि छान असं म्हणजे वेगळं काहीतरी असं होऊन जातं दररोज खिचडी खाण्यापेक्षा शाबूची, नाही का. तर मी छान असे वेपर्स तळून घेत होते. खूप पांढरे शुभ्र वेपर्स फुलले जात होते. मला असं वाटायला लागलं की मी स्वतः कुणाची न मदत घेता मी सगळं हे स्वतः बनवलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल तर मी व्हिडिओ पण काय त्याचे शेअर केलेले आहेत, तुम्हाला बघितलं असेल रेसिपीमध्ये किंवा कशामध्ये. तर मी हे सगळं मी स्वतः केलेलं आहे. माझं पिलू आणि मी, माझ्या पिलूनं मला हे वेपर्स ज्यावेळेस असं सुकतात की नाही त्यावेळेस खूप वेळा ते असं वाऱ्यानं जात होते. तर माझ्या पिलूनं मला हे सगळं गोळा करू लागितले किंवा जे काही साहित्य कमी म्हणजे हाताखाली नसेल ना ते सगळं मला माझं पिलू आणून देत होता. आता वेपर्स ह्यांच्यासाठी तळले आणि मुलांसाठी नको असं कधी होईल का. यांचा डबा वगैरे भरून दिला आणि मुलांसाठी पण तळून घेतले लागलीच. कारण माझा मुलगा आहे, माझ्या भावाचा पण मुलगा आलेला आहे आणि त्याला खूप जास्त प्रमाणात वेपर्स आवडतात हे मला कळलं. तर मी ते वेपर्स वगैरे सगळं काही तळून घेतलं छान असं. आणि म्हणजे शनिवारचा आता निम्मा तर स्वयंपाक कमी झाला होता, बघितला तर थोडासा स्वयंपाक करायचा होता. म्हणून त्याच्यासाठी मम्मीला लागलीच एका गॅसवर, मम्मीला खूप दिवसापासून लापसी खायची होती म्हणून लापसी लागलीच भाजून घेतली छान अशी आणि ती बनवायला टाकली. म्हणजे शनिवारचा जास्त स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळे नाश्ता हा तर झालाच होता यांचा सगळ्यांचा, चहा नाश्ता. मग आता काय फक्त जेवण होतं. तर लापशी वगैरे बनवली आणि चपात्या वगैरे बनवून बटाट्याची भाजी केली छान अशी. तर असा कायचं म्हणजे सकाळचा रुटीन असतो. आता पिलूची शाळा झाली ना 3 तारखेपासूनच चालू झाली आहे. आमच्या पिलूला ना नुसतं टीव्हीच्या पुढं बसायला आवडतं आणि शाळेत जायचं म्हटलं का थोडंफार तोंड वाकडं होतं. आता जाताना फक्त तोंड वाकडं होतं, परंतु तिथं शाळेत गेल्यावर की नाही अजिबात तो रडत नाही किंवा काही नाही, एकदम छान असा तो तिथंही होतो. आता दुसरी एवढी मुलं रडत होती. ठीक आहे, पहिलाच दिवस आहे म्हणजे पहिलीच वेळ आहे त्याला असं शाळेत वगैरे बसवायची किंवा सगळ्यांची मुलांची पहिलीच वेळ असते. पण मी तुम्हाला एक पिलूचं माझं वैशिष्ट्य सांगू का. जेव्हा मी त्याला अंगणवाडीत बसवायला गेलते का नाही तेव्हा पण तो रडला नव्हता ना. मी त्याच्याजवळ त्याला सोडून यायचे नुसतं ना, कधी त्याच्याजवळ तासभर किंवा 1.5 तास 2 तास असं कधीच बसले नाही आणि नाही मला त्यानं कधी सतवलं. आणि सगळ्यात मजेदार किस्सा सांगू का मी, ज्यावेळेस मी त्याला पहिल्या स्टार्टिंगला अंगणवाडी सोडलं होतं आणि तिथल्या टीचरनं त्याला विचारलं होतं की तुला काय येतं बाळा. तर त्यानं ना सरळ त्यावेळेस बिग बॉस चालू होता मला वाटतं आणि त्यावेळेस सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये होता. त्यांनी सरळ झुपूक ते असं काहीतरी ते गाणं म्हणून दाखवलं होतं. अख्खा वर्ग त्यांचा तो हसत होता आणि त्या मॅडम पण म्हणायला लागल्या तुमचं बाळ एवढं क्रिएटिव्ह आहे की बसत. म्हणजे कविता वगैरे असलं काहीतरी म्हणायला सांगितलं होतं सगळ्यांना, सगळ्यांचे नावं विचारत होते. सगळेच नवीन असतात आता अंगणवाडीत घातल्यावर ना. आणि ते ह्याने सरळ कविता म्हणून ते सूरज चव्हाणचं डायलॉग बोलायला सुरुवात केली होती आणि सगळ्या जणांना एकदम खुश केलं होतं. त्याच्यामुळं ना खरं तर ह्या सगळ्या गोष्टी खूप युनिक वाटतात नाही का. तर असं काहीच आमचा पिल्लू आहे, त्याच्यामुळे कधी रडत वगैरे नाही तो आणि असं सतवत वगैरे नाही किंवा रडला आहे आणि मला बाहेरच जायचं आहे माझ्या मम्मालाच बोलवा असं कधीच नाही. आणि आता पण स्कूलमध्ये घातला ना तेव्हा पण त्याने असा मला त्रास दिलेला नाही. तर आता हे बघा त्याच्यानंतर ना मी एक साडी मागवली होती माहेश्वरी, पण ती मला काही खास वाटली नाही. कलर एवढा फेंट वाटत होता की नाही बसच. मला वाटलं होतं खूप छान अशी येईल पण ती काही मला आवडली नाही आणि एकदम हलक्या क्वालिटीमध्ये आल्यागत असं वाटलं. कारण 487च्या मानानं म्हणजे 500 रुपयाच्या मानानं अजिबात साडी चांगली नव्हती. तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा. ब्लाऊज पीस वगैरे त्याच्यावर बुटी वगैरे सगळं आहे, परंतु ती साडी एकदम हलकी वाटत होती, एकदम गोळ्या वगैरे झाल्यासारखी आली होती. मग ती कोणी यूज करून दिलेली होती की कशी होती ते मला नाही माहिती, पण एकदम अशी गोळ्या झाल्या होत्या त्याच्या पदराकडच्या बाजूला यायला त्याला. तर असा कायसा होता आमचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि हो तुमच्या मैत्रिणींना माझा नक्की व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या सगळ्यांना माझे नवनवीन व्हिडिओ काय होतील बघायला आवडतील. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत आणि याची डिटेल तुम्हाला लगेचच मिळत राहील. तर चलो बाय, आजच्या पुरते